आई आई हा आले आले थांब. अगं आवर पोरा टाइम हा योग पाण्याची पिश बाटली बिटली ठेवली आहे. आणि ऐक चटणी आहे ना कोणाला वाटू नको लई बरं का. अगं नाही हं? आणि त्या चपात्या पण आहे ना नीटनेटक्या खा आणि चांगल्या मळून दिल्या ते तुपातनी. लई दिवस खराब नाही व्हायच्या त्या. नाही आई एवढी कमी काळजी करते. आणि काळजी केली अकरा. हा जातो आता बघ. आता मी नाही शिकलो तर मग आपलं घर कसं सांग. अगं आई मला माहिती आहे मी शिकलो तर आपली परिस्थिती बदलणार. हा बाबा तुला सगळं कळतंय पण मला काय म्हणायचंय तिकडं पोरांच्या नादाला बिदाला लागू नको येड्यावाकडे. हा नाही नाही मी फक्त अभ्यास आणि शिक्षण चांगलं शिक्षण कर आपलं. आपल्या गावाचं आपलं बापाचं आईचं नाव मोठं कर. स्वतःचं नाव मोठं होईल. आणि ऐक पोटा पाण्याचं नीटनेटकी काळजी घे बरं का. हा तू नको काळजी करू. तू एवढी काळजी करते माझं मन लागत नाही मग तिकडं शिक्षणाला. अरे बाबा इकुलते एक लेकरू आहे आता कोणाची काळजी करायची मग. तूच आमचा जीव का प्राण आहे त्यामुळे तुझ्यासाठी नाही करायचं मग कोणासाठी करायचं. सगळं खाय पियाला दिलंय पैसा अडका दिलाय. उठा ना लेकरू चाललंय जरा निरोप दे त्याला. बाळा नीट शिका. कारण सिटीमध्ये माहिती संगत कशी असते. कोणत्या संगतीला नागू नको लेकरा. नाही नाही बाबा हा? आणि चांगलं शिक्षण घे. आमचं स्वप्न पोरं कर. करणार. आपली परिस्थिती आपले फाटका आबाळ सगळा परपंच फाटका. हा त्याला सावरायचं काम तुझंच आहे. आणि आमचा आधार तरी कोण आहे रे. आम्ही तुझ्यासाठी जे कष्ट करतोय फक्त आपलं तेवढं पूर्ण करा. बाबा तुमचं स्वप्न मी पूर्ण करणार. माझ्या दोनच गोष्टी ध्यानात ठेव. खूप शिकायचं आणि पोटाला टायमावर खायचं. हं? आणि पैसा पाण्याचं आपल्याकडे नाहीये पण तसं काही कुठं लागले तर आम्हाला सांगत जा निरोप देत जा. आता आपली परिस्थिती असं पैसे तर लागतात मला पुढच्या महिन्यात 20,000 रुपये लागतात. लागू दे तुला पैसा. आम्ही जीवाची बाजी लावू. फक्त आमचं स्वप्न साकार कर. आमची शेवटची एवढीच इच्छा आहे. आता नाही आपल्याकडे पैसे एवढे पण त्याची आम्ही व्यवस्था करतो काही करतो. पण तू त्याचं टेन्शनच घेऊ नको. फक्त शिकायचं आणि जीवाला जपायचं. आणि काळजी घे तुझा. हा काळजी घे आयुष्यवान. येतो बाबा. हा हा अरे पण पैसे घेऊन जा. नसतील तर राहू दे. आज नाही बाबा खर्च राहू दे. असं बाहेर त्याला गाठणे बांधून वरची वर ठेवायचे तर. बाई. ओके 500 रुपये. 500 रुपये राहू दे. एवढं नको. हा. हे राहू द्या 100. हा त्याला मिठाला होईल. आणि ऐक लय खर्च करू नको. नाही हा पोरांच्या नादी नको लागू. हा? नाही नाही येतो आई. हा. काळजी करू नको. हा फोन करी जा. हा हा? सावकाश जा गेल्यावर फोन कर बाबा. हा पोरांनी पैसे तर मागितलेत आपल्याला मागितलं ना. पुढच्या महिन्यात पण आतापासूनच आपल्याला तयारी करावं लागेल. पैशाचं सॉंग नाही करता येत. तुम्ही एक काम करता का सावकाराला मागता का अजून थोडे पैसे. अगं काही सावकाराचं पहिलेच पैसे दिलेत का पुण्या. आपल्या कांद्याला बाजार नाही. हा कांदा काढून पडले. हा बरं त्या मंग्याकडे याजानी मागा मग. पण पोराला पैसे कमी नाही पडायला पाहिजे शिक्षणाला. जाऊन द्या गरिबी तो शिकला तर आपली गरिबी हटणार आहे एवढं लक्षात ठेवा. आऊ स्वप्न साखरच करीन तो आपलं. बरोबर ठीक आहे तुम्ही जा मी स्वयंपाकाचं बघते. बरं बरं मी येतो रानातून जाऊन. राम राम सावकार साहेब. राम 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 राम. लय निवांत बसले पेपर वाचे. बसलो मग आता काय निवांत तू जरा. बरेच दिवस झाले म्हणलं गाठ नाही यांना भेटून यावं. बरं झालं ना. बरं काय चाललंय कमी असं. काय ते कांदे काढीत होतो. कांदे झालेत काढून. कांद्याची कुठे आता नीट काय वाव हे रे वातावरण. माणसं बी आता. मालही नाही कारण काहीच होणार काहीच होणार. रोजंदारे वाढले लोकांना परवडा नाही शेतकऱ्यांना. युद्ध चालू झाले. नाही नाही यंदा लई बेकार होईल. युद्धाची यंदा तो वाट मला बघायला सांगतो पैसा गेला पैसा गेला तर पैसा पाहायला भेटणार नाही भाऊ. लईच अवघड झाले पैशाची यंदा. सगळीच अडचण झाली. त्यात मध्ये मार्चंटचे प्रश्न. सोसाटे विसाटे भरायचे. नाही नाही बँका कर्ज देत नाही. बँकेकडून पैसे लोकांची वेळेवर मागे जायना. अहो मी आता पाहतोय 4-10 रुपये लोकांना वाटलं तर लोक काहीही सांगतात ढकलीत वरतं ना तरी सांभाळून घ्या. सांगा बरं मी अवघड परिस्थिती एकंदर सगळं. काय मार्जिन झाले भेटतील ना तुम्हाला. आपण शेतकऱ्याचं आम्हाला काय मार्चंट बँकांना मार्चंट आम्हाला यांना सांगता येतं का मार्चंट पैसे आणून द्या. हे आम्हाला तर उलट नाही. पोराचं लग्न निघालं पोरीचं लग्न निघालं अमूक झालं कांद्याची नाही झाली याची नाही अशीच थापाथापे करतात लोक आम्हाला. पाणी आणले काय तुम्ही. हा मग आपलं पाणी एकच आहे. नमस्कार सावकार. नमस्कार. आला काय तू. राम राम. लय लांब यानं गेलं बसा. तू तसं आहे का बाबा. तू लय बाबा शहाण आहे. दुनियाचा दिसायला वान गरीबाचा वान गायचे त्याच काहीतरी गुंतल्याशिवाय तू इकडे येत नाही.
तसा मोकळा नाही 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 मोकळा पार इकडे आपण मेलं तरी येणार नाही तर त्याचं काम गुतलं का मग मात्र पण काय ते सावकार काय भोकर सावकार साहेब चांगल्या कामासाठीच आम्ही येतो ना. चांगल्या कामासाठी सारखी देवता गावात चांगली असलेली हे असं म्हणलं मी भाडा सावकार भाव सारखं सावकाराला तरी काय लागत आहे असं हा फुकून दिले मग ते बॅट आणि फुटून दे त्याला. आम्ही गरीब माणसं आहेत. अरे गरीबाचं पण टायमाला व्यवहार होते का तुमचे एक तर आता येतात माझा विषय झाला मार्च एंड पैसा मिळाला तयार नाही कुठं वसुलेच व्हायला पोचले जाणं कोणी आणून देण्यात काय करायचं शेंड सगळ्यांचाच एंडी मग आर्थिक बाबीचं एंडी पण सावकार साहेब नाही म्हणू नका आताच्या बारीला. मी नाही म्हणलं का पैशासाठी येणार ना मी लगेच लागले चेहऱ्यावरच मला सांगतात हा तसा इकडे फिरकत नाही आता काय कुठलं तू सावकार साहेब लेकरू पुण्याला शिकायला आता हे नवीन नाटक नाही का आता? आणि इंजिनिअरिंगचं 20,000 रुपये भरायचा तो नाही म्हणू नका. ते सर्व्हिसला लागलं तर आमची गरिबी तरी जाईल तुमच्या आशीर्वादाने. अरे मागे तू असं 2-4 वेळा दे 25,000 ती बरं काय दादू माग सुद्धा जवळजवळ माझे 1.5 लाख रुपयाच्या पहिली राहिली हे 10-20,000 हे 25,000 पैसे नेऊन टेलर काय करते मला काय कळत नाही पोरग तिकडे नेमकं शिकाते का नाही सेकंडाते काय तपास केलाय का ना. अहो जाधव साहेब माझ्या पोराला आम्ही दिलेली संस्कारी त्याच्याक प्रेम ममता सगळं आहे वागणे. माझं पोरग तिथं शिक्षणाला गेले ना ते नाही कोणच्या नादी लागणार ते शिक्षण पुरंच करेल. मला सगळं मान्य आहे मला काय म्हणायचं सावकारातून जे पैसे घेतले सावकारांनी तुमची जमीन गहाण असेल ना सावकारात घर आहे घर घर ठेव घर ठेवलं नाही का? आणि मग हे बी परत सोडावणं झालं पाहिजे त्याच्यामुळे पोरगे तिथं शिकाते का काय करते तपास करणं काम आहे ना आपलं. अहो जाधव साहेब तो शिकला सर्व्हिसला लागला मग सावकार साहेबाचे पैसे देऊ ना आम्ही. बघा मग आता तुमच्या हिशोबाने हा माझं इंजिनिअरिंग चांगलं काम आहे जोडीदार आहे मला. हा हा चालेल ना चौकशी केली पाहिजे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आता मुलांचा भरोसा नाही संगतीने मुले वायाला जाऊ शकतात. आपले संस्कार मग चांगले पण मुलं संगतीने वाया गेल्यावर करायचं. तुमचा हा प्रश्न पटला जाधव साहेब. अरे भल्या पोरं मुंबईला पुण्याला गेले बिघडायचे आणि तुला त्या पोराचं कौतुक ठीक आहे मला काय माझ्या बापात जाणार नाही पैसे दे तू जाधव घर नाव करून घे बरं काय घेतलेलं आहे पण मी घरात ताबा घालीन मग आता 3 महिन्याची मुदत तुला का पैसे देशील तू 3 महिन्यात तो पैसे द्यायला पाहिजे मला 3 महिन्यात पैसे जर दिले नाही तर भांडे फेकून देईन तुझ्या घराच्या मी बरं का टेलर ना जाधव जामीन नाही त्याला चालेल देऊ का चालेल घे माझं जाऊन तुलाही बी जरा इंगा दाखवली तुलाही बी पोराचा लई भरोसा आहे अहो माव हे बघ हा 10,000चा बंडल आणि राहिलेले 10 उद्या घेऊन जा पण मी तुला सांगतो 3 महिन्याची बरोबर 4था महिने मी थांबणार ना बरं का चालेल घरी येऊन बसन मी जेवढा चांगला तेवढा वाईट माणूस आहे. सावकार साहेब हा मला तसं वागलं पाहिजे नाही तर मी असं जर राहिलो मला गोत्यात आण नका नाही 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 माझं पोर लागेल सर्व्हिसला 100% लागेल. सावकाराचा एवढा निघा. विश्वास उडा निघा जा पण. पोराव ध्यान ठेव हा चालेल तर मी चलू सावकार हा, या मग काय करता मी बसलो होतो पेपराची मला जायची गावात चक्कर मारायची अक्षय हम्म. खरं सांगू हम्म. मला ना तुझ्यासोबत खूप भारी वाटतं. अरे मला बी भारी वाटतं. अरे तसं नाही बरं ऐक ना मी काय म्हणतो ते जे लेक्चर झालं त्याचे नोट कम्प्लीट केलेत का तू झाला का तुझं सुरू परत? हा अरे तू कॉलेजमध्ये नाहीये माझ्यासोबत आहे आता. माझ्याबद्दल बोलायला पाहिजे का कॉलेजबद्दल बोलायला पाहिजे? तुला कळलं तर पाहिजे ना. अगं तसं नाही पण ते बी बोलणं गरजेचं आहे ना लगेच रुसले भाऊ. जाऊन दे बाबा तुला कळतच नाही. बरं एवढं सॉरी. मी तुला भेटायला येते आणि तुला तिकडलंच पडलेलं असतं. बरं सॉरी. नाही तू नोट्स आणि त्याच बघ फक्त. आणि मग सॉरी म्हणलो ना सॉरी चुकलं परत नाही बोलणार. ठीक आहे इट्स ओके. मला सांग अक्षय आपण लग्न कधी करणार रे? 2 वर्ष झालं आपल्या रिलेशनला. तुला म्हणते आपण लग्न करत आपण वयात पण आहोत की लग्नाच्या. अगं पण तसं नाही हे बघ एकदा नोकरी लागली की मग करू की. काय बोलतोय तू? आता कसं आहे मग नोकरीचं बी आणि त्याच्यात लग्नाचं बी अरे काय माझं डोकं चालणार नाही काही. कस काय डोकं चालणार नाही? काय कमी रे तुझ्याकडं? कशाचीच नाहीये. आणि तसं तू जे खातोस तेच मी खाणार. तू जिथं राहतो तिथंच मी राहणार. आणि आपल्या दोघांचं लग्न झालं तू शिक्षण कम्प्लीट कर ना तुझं. नाही तसं नाही मी काय म्हणतो अगं नोकरी लागली ना म्हणजे कसं स्वतःच्या पार उभं राहील मग करू की लग्न. अरे हो तेव्हा लग्न करायचे माहितीये पण आपण आताच लग्न करू ना. तुझ्या घरच्यांना मी काय जड झाले का? तुला माहित नाही का मला आईबाप नाही म्हणून. अक्षय खरंच सॉरी. अरे
माझ्या लक्षातच नाही राहिलं. माफ कर मला. इथून पुढं मी असा विषय पण नाही काढणार. पण खरं सांगू अक्षय, मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे आणि आपल्याला सुखाचा संसार करायचा आहे. आणि त्या संसारात फक्त तू आणि मी, फक्त आपण दोघंच. माझी बी तीच इच्छा आहे. म्हणून म्हणतो एकदा नोकरी लागली ना तुझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा मी पूर्ण करीन. आता शिक्षणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना. बरोबर आहे तुझं. अरे मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. हम्म. ऐक ना, मला थोडी पैशाची गरज होती नाही का, तर मला 5-10 हजार रुपये लागत आहे. तर तुझ्याकडे आहेत का? तू देऊ शकतो का मला? एवढे नसतील, थोडेफार आहेत. ठीक आहे, जेवढे आहे तेवढे दे. बाकीचे वाटलं तर नंतरून दे. 4 आहेत, हां. बाकीचे नंतर ते. हो, थँक्यू अक्षय. बरी आहे मग. हां परत काय होईल बघितलं कोणी तर मग व्हायचं सगळं. हो चालेल. आणि मला परत कधी भेटणार? आता बघ, उद्या लेक्चर लय महत्वाचं आहे मला. ते लेक्चर झालं की दुपारी भेटू. ठीक आहे चालेल. प्रॉमिस? प्रॉमिस. बाय. येते. हो. का सोडू मी? नाही, जाते मी. उगाच कोणी पाहिलं गावात तर मग. जा. हे किती बांधाला काँग्रेस उगले हा. लोकांचे पैसे घेतले तर आणि पांढरे कपडे घालून गावात हिंडता. काही काळजी आहे का नाही पोरा शिक्षणाची? अगं पोराचा फोन बिन आला होता का नव्हता? पोराचा फोन आला का? आणि त्या मालकाने अजून पैशासाठी काही बोलला नाही, काय नाही. म्हणून इकडे बरं आहे. सावलीला ऊन लागत आहे जरा. बसा इथंच. परत करायचंय थोडं बसून. हे सगळं उपटून घ्यायचं आजच्या आज, कळालं का? जवळ ते सगळं होईन. बरं मी काय म्हणतोय, हा. अगं सावकाराकडून पहिले 1.5 लाख रुपये घेतलं, नंतर 20,000 घेतलं. पोराला आपण दिलंय. पोर तिकडे शाळा शिकते का काय? हा, फोन बिन आला होता का नाही तुला? माझ्याकडे कायचा डोंबल्याचा फोन तरी आहे का माझ्याकडं? तुम्हीच विचारायचं, फोन करायचा सारखा. आता त्या बाईकडून फोन लावला तर फोन बंद सांगतोय. पोरग तिकडं काय करतंय काय नाही कळाना बी काही. कर्ज तर इथं डोक्यावर एवढं होत चाललंय. अहो सावकाराचं 3 महिन्यात पैसे द्यायचं म्हणलं, 3 महिने पूर्ण होऊन गेलं. बरं तर आता तू त्या- काही बोलला नाही. त्याला 6 महिने झालं, पोराला अजून काहीच नाही, फोन नाही, काही नाही. काय करतोय काय पोर? नाही नाही सावकार बरं झालं ना, एवढे दिवस झाले तर अजून काही बोलला नाही. उगा आला घरी तर आपल्याला अंगाशी कपड्याने बाहेर काढीन. अवघड आहे. काहीतरी डोकं चालवावं लागेल ना. कोणाला विचारावं बरं? कोणाला विचारावं त्याच्याबद्दल? आता काही कळाना. फोन नाही, निरोप नाही, बातमी नाही. रामदासचं पोरग आहे तिथं पुण्याला शाळेला. आता बाई ते पोरग, ते मोठे लोक ते आपल्या संग बोलते का सांगा बरं? हा ना, तेच ना, काहीतरी डोकं चालवावं लागेल. त्याला ना त्याची तपास काढा आणि तो नेमका काय करतोय तिथं हे बघा. आणि नीटनीटका बोला. जरी काही फोन केला ना नीटनीटका बोला, खडसून काही बोलू नका. आपण शिकायला म्हणून पाठवलंय, पण नेमकं त्याचं चाललंय काय तिथं ते कळा ना. काय कळना, मलाच काय कळणार. परत काय चाललंय इथं? ते सावकाराचं पैसे जाऊ द्या. पैसे आता तेच 3दा पैसे. अहो लेकराचं आपल्या झालंय काय नेमकं? त्याचा फोन कमून येईना. हा ना. त्याचा छाडा लावला पाहिजे. आणि हे बघा हे कापड बिपड जरा येडवाकडे घालीत जा. आणि अहो ही काळी माई आहे आपली. वावरात कष्ट नाही केलं तर आपण अन्नाला सुद्धा मुख होऊ. अगं गावात गेलो तर तसाच आलोय, मन राहत नाही म्हणून आलो इकडं. आपला म्हणजे मी पार मरायला लागले काम करू आणि तुम्हाला एवढं बांधाचं काँग्रेस बिंग्रेस तरी उपटा पटापटा. अगं तू मरायला लागली आणि मला का लय आवच आली का काही? का नाही तर पण आलंय मला. हे बघा मी आज नुसत्या भाकरी केल्या, कोड्याशाला काहीच नव्हतं. काय डोक्यावर पडली काय तू? काय भाकरी काय पाण्यासंग खायचे का? हे बघा रुखी सुखी खायची तर खा, नाही तर तसेच बसा. एखादी कैरी तोडा आणि त्याच्या संग खा. पांढरे कपडे बिपडे घालायचे मस्त बाजीराव आणि फिरायचं गावात. चल मालक ओरडन, कामाला लागून खाऊन घेतो 2 घास पोटाला. ते कुठे जायला ठेवलेत कपडे तर तेच घालीत रोज पांढरे. आईला आज 6 महिने झाले. आईला फोन नाही केला, बाबाला फोन नाही. त्यांचे फोन पाहिजे नंबर बदलून टाकलाय. वरून लग्न करून बसलो. घरी जावं तर मोकार कर्ज आहे त्यांच्यावर आणि ते मला फेडीत बसवलं. त्याच्यामुळे तिकडे जातच नाही. तिला जे सांगितले आईबापने ते तसंच कायम करतो. खोटंचं खरं करून टाकतो. आता जाऊ दे मरू दे. इकडंच राहतो. मी इकडंच माझं नोकरी पाणी बघतो. ते चढ जगते त्यांचं कसं आहे काम करून. मला काय करायचं? मी कशाला टेन्शन घेऊ? तर लागली नोकरी, लग्न बी झाले.
बघ काय करायचं ते उगाच चुरत बसणं अर्थ नाही. हा 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 बोला सावकार काय म्हणतात. काय सावकार मी आलो उद्योग करायला, तुला दिले पैसे. मी तर याला म्हणलो होतो त्या जाधवला या गाडवाच्या राजीरावाला लावू नको, पण तू लावलंच म्हणलं मला. पहिल्याच पैशाची मग तू त्या दिवशी पैसे होणार मला पैसे दे, बाकी छान पण नको करतो. आता झाले ना तुझे 3 महिने आणि मग आता काय 6 महिने थांबायचं काय मी. सावकार साहेब बाजू पोराचा फोन पण नाही. अरे तुझा पोऱ्या कलेक्टर होणार मग तुला पैसे आणून देणार, तर काय पोरांनी हे केलं उद्योग माहितीये का तुला? अहो साहेब देऊ आम्ही थोडे. काय देऊ तू मध्ये नको बोलू 3 वेळा. हे असे तुमचे नाटक एका नवऱ्याला बोलवलं का बायकोनी मी तोंड करायचं, बायको नवऱ्याने तोंड करायचं मध्ये. आम्ही काय चुचुके मोजलेत का? आता आम्हाला लेकर बाळा आहेत का नाही काही? सगळं गाव तुमच्या नावाने बॉम्बा मारते. तुमच्या गावात खायला तुम्हाला 1 रुपया पोऱ्या मला म्हणलं होतं याला पैसे देऊ नको तरी दिले मी. आता तो माझ्या नावाने बॉम्ब राहिला माहिती तुम्हाला? आताच्या आता पैसे टाकायची बाकी माहित नाही काय आम्हाला. अहो आमच्याकडे पैसा नाही हो. पैसे नाही तर वय घराच्या बाहेर होता ना, वय घराच्या बाहेर तू बाहेर सामान फेकून मी म्हणलो होतो ना. सावकार असं नका करू. अरे असं नको करू, काय तू नको शानपणा करू. ती दरवेळची नाटक आहे मला. तू माझं गरिबांना तोंड करून बसायचं आणि माणसाने हे करायचं. आबा घर ताब्यात घ्या, याला द्या बाहेर काढून चला. नाही नाही असं नका करू, आमच्यावर दया करा. आम्हाला घराबाहेर नाक काढू. तुम्ही बाहेर बाकी नका नका अहो, नको म्हणजे तेव्हा का दया फुसकामाने नाही हो, काय नाही हो. दादा दादा अरे आमच्यावर दया करा. पोरगं येईल हो, आमचं मी देते पैसे. अहो काय नाही आमच्याकडे. आम्हाला एक तुला सांगतो मी लय वेळा तुझं ऐकलंय 3 वर्ष तुझं हे असं नका करू. ग्रुप लावलं त्याला. अहो भाकर केलेली भाकर तरी घेऊन. चल ते ग्रुप लावलं चल आपलं. आता काय नाही राहिलं ना? अजून राहिलेच का साडी घ्यायची? काय ना तू एकखटी सांगत जा ना काय काय घ्यायचं काय नाही, मग मला ए यार थांब थांब थांब. त्या टेलरचं पोरग ना, हा मग इकडे काय केलं? ते इकडं नोकरी लागली ना मला, त्याच्यामुळे इकडेच मी आता. आणि हे कोण आहे? ते लग्न केलंय. कधी? बायको नाही आता झाले 3-4 महिने. नोकरी विकरी लागली की नाही का नुसतंच लग्न केलंय? नाही नोकरी लागली, मी आता घर बी घेतलंय पुढे घेतलं? स्वतःच इथंच घेतलंय. चांगली गोष्ट आहे. गावाला तिकडे चक्कर मारली होती की नाही आई बापाला? नाही मारायची होती बरं. काय झालंय एक कामाच्या व्यापामुळं ना मला टाइमच भेटा नाही. तुला एक गोष्ट कळाली का? काय झालंय? सावकारांनी तुझ्या आई बापांना घराच्या बाहेर काढले. नाही मला वेळ भेटला की मी लगेच बघतो काय असेल ते. भेटला सावकार का नाही उद्या तू घरी जाऊ नये गावाला. काय झाले काय नाही ते बघून ये. तू बायकोच्या दोंडी दे ना, तू तिकडं त्यांच्याकडे लक्ष दे. नाही जातो मी मारतो चक्कर होते. म्हणजे चलू का? हा अहो काय म्हणत होते ते? हां तुम्ही मला सांगितलं का नाही तुम्हाला आई वडीलचे माझ्यापासून का लपून ठेवलं? तुमच्याशी बोलते मी, काहीतरी बोलणार आहेत का नाही? अगं मी तुला सांगणारच होतो. कधी? हां ते काय झालं माहिती आहे का, माझी एक तर परिस्थिती गरीब होती आणि आई वडील सांगायचं म्हणलं मला ते सांगूशी नाही वाटलं. मी लय श्रीमंत घरातून होते नाही का, मी पण गरीबच होते आणि समजून घेतलं असतं मी काही गोष्टी. तुम्ही सांगायला तर पाहिजे होतं ना मला. अगं खरंच चुकलं माझं, तुझ्यापासून लपवलं. त्याच्या मागे एक कारण होतं. काय कारण होतं? मला असं वाटत होतं की मी तुला माझी घरची परिस्थिती सांगितली, आई वडील आहेत, पण तू मला सोडून गेली असती तर. काय कारण होतं? तुझ्यासोबत प्रेम काय मी सोडून द्यायला नव्हतं केलं. अगं कसं तू सिटीत राहते, म्हणलं तुला फॅमिली आवडत नसेल म्हणून मी आईबाप नाहीत म्हणून तुला सांगितलं. हे बघा मला फॅमिली खूप आवडती आणि मला काही नको सांगू आहे. आपण जाणार आहे तिकडं. चला काय तोंड बघत बसलंय माझं. आपण असं वाटावाटाने कवर भाण्या हिंडायचं. अन्न नाही पोटात 2 दिवसापासून, घर नाही दार नाही. सावकारांनी पैशासाठी घर घेतलं आपल्याकडून. पोरगं म्हणलं मी पैसे आणीन, नोकरीला लागन, शिक्षण बी तिकडंच त्याचं, नोकरी तिकडंच आणि सगळा त्यो बी तिकडंच. आता त्याचा काय आता पत्ता बी नाही आपल्याला, कुठं सापडायचं आपण. आता आपण 2-3 मैल तर चालत आलोय निसा उन्हातानाचं. पाहायला बोला. आता हे उन्हातानाचं आपलं काही खरं नाही दिसत.
पोराचा तपास लावला पाहिजे. कोणी नीट बातमी बी सांगा ना आपल्याला. कुठं पाहायचं त्या पोराला. काय करता टेलर लय निवांत बसले. हा काय नाही अहो, घराबाहेर काढलंय आम्हाला सावकारांनी. तुमचं पोरग त्या दिवशी भेटलं होतं बरं का मला. कुठं? तिकडं मी पुण्याला गेलतो ना, हा, तेव्हा लग्न बिग्न केलंय त्याने. लग्न केलं? आम्हाला नाही विचारता लग्न. बघा बघा, लग्न केलंय. थांबा थांबा. काय झालं? काय झालं? काय 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 झालं? काय झालं? आली का? काय झालं तुम्हाला? काय झालं? उचला ना आणला. उचला ना. उचला ना. टेलरला काय झालंय बघा, या बरं लवकर. उचला. महेशला घेऊन ये. उठा. दवाखान्यात न्यावं लागेल नाही ते. उठा ना. उठा ना. अहो काय झालं बरं का? नाडी बिडी बघा बघा काय करता? हातपाय चोळ जातात मुगे मुगे आले. काय आता डोळे का काय झालं माझ्या नवऱ्याला? बरं का? बॉब झालं. माझं कर्म डॉक्टर नको बोलायला म्हणजे नशीब पालत झालं माझं. त्याच्या आईला आयुष्यभर कष्टाचं कबड्डी काम करून सावकार, आम्हाला तुम्ही घराबाहेर हा, काढलं. म्हणलं डॉक्टर बरोबर काढलं का मला माहिती. पोरगा आला पोरगा. आता शहाणा बस. बाबा काय झालं आईला? आई बाबाला काय झालं? आई कोण आहे? कोण आहे? अगं आई मी अक्षय, आ? तुझा मुलगा अक्षय. नाही नाही, माझं नवरा काय नको करू. होय बाजूला. कोण आहे? अगं आई, आई अरे काय झालं? जातो. अरे या बाईला काय असं काय हसू ती? अरे याला शॉक बसला काय? अरे हे राजू, आई अरे हे इकडं काय आहे ते? अगं आई हा ते जाधव. आई अगं आई मी आलो ना, तुझा मुलगा अक्षय. अगं आई काय झालं हे सगळं? आई ए मूर्खा, तुझ्यामुळं झाले सगळं. आणि आता करतो आई आई तू मग झोपला होता का? लोकांचे पैसे काढून यादानी पैसे काढून तुला शिकवला, पुण्याला ठेवला आणि तू बसला तिकडे कुठं नाही करीत. आज या बापाचा तुझ्यामुळे मृत्यू झाला, ती आई येडी झाली आणि आता करतोय आई आई आई. बघितलं काय? अरे ही भोळी साळी आई बाप यांनी लक्ष ठेवलं, दिले यादानी पैसे काढून त्याला आणि त्यांनी कुठं ना केला, तिकडे बसलाय बाया पुरी फिरवीत. लाज वाटायला पाहिजे तुला. आता करतो आई आई बाप बापा. हा चुकलं माझं. काय चुकलं रे तुझं? जाधव, तुम्हाला मी सांगतो, प्रत्येक आई बापाने आता हे लक्ष ठेवलं पाहिजे पोरांवर. आपण इथं वाटत आपण आडेने आई बाप कमी शिकलेलो, पोरं पुण्याला शिकायला ठेवतो. आपल्या वाटतं सुटबुटात पोरे आला लय मोठा शिकवतो, इंग्लिश मध्ये ABCD बोलतो, आपल्या वाटतं आले हुशार झाला. पण या पुढे प्रत्येक बापाने आपल्या मुलाला शिक्षणासाठी परगावी ठेवताना जबाबदारी त्याची काळजी घेतली पाहिजे. सतत संपर्क राहून तो काय करतो काय नाही कुठे बघितलं पाहिजे. इथं आपण कर्जाने पैसे काढायचे आणि त्याने तिकडे मात्र हॉटेल बार मध्ये उडवायची, डान्स बार पब मध्ये जायचं. हे आपण पाहतो ना आता तुम्ही कुठं. आता हे बघितलं या किड्याचं काय होम बसले तिच्या आईला सगळं. आता बोंबलतो बाबा बाबा ना आई आई. त्या आईला याड लागलं बघ तिला. जर हा दादो आता घे बाकीचं माहिती बरं, कारण काय करतात त्याला त्याच्यामध्ये. आई अगं आई मी तुझा मुलगा महेश, अरे ते कर ना, बाकीच्या लोकांना फोन लाव, पाहुण्याला फोन लाव सगळ्यांना.